मोर्शी तालुक्यातील चिंचोली गवडी येथील पोलीस पाटील प्रभाकर नामदेव तागडे यांच्या घरी अज्ञात वाहनाने सागवन येत असल्याची गुप्त माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद सुरत्ते यांना मिळाली होती। याच मदतीच्या आधारावर वन विभागाचे कर्मचारी पाळत ठेवत होते। ही बाब चोरीची रेती वाहतूक करणाऱ्यांनी नेमून ठेवलेल्या माणसाकडून सागवान वाहतूक करणाऱ्यांना कळताच सदर वाहन त्या ठिकाणी आले नाही। वनपरिक्षेत्र विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावात येऊन पोलीस पाटलाच्या घराची झडती घेतली असता घरामध्ये दळून ठेवलेले 1000 रुपयांचे सागवन वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जप्त केले। मोर्शीमध्ये कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणावर नवीन घराचे बांधकाम सुरू आहे। मोर्शी तालुक्याला लागूनच मध्य प्रदेश राज्याची सीमा असून सातपुडाच्या डोंगरात मोठ्या प्रमाणात सागवानाची वृक्ष आहेत। पाळा, चिंचोली, गवडी, अंबाळा, हिवरखेड, डोंगरयावली व पिंपरी या गावात राहणारे अनेक व्यक्ती चोरीचे सागवन खरेदी करून दिवाण, सोफा सेट, टी टेबल, दरवाजाच्या चौकटी, दरवाजाचा पल्ला यासारख्या वस्तू तयार करून मोर्शी शहरात व इतर गावात अवैध विक्री करून हजारो रुपये कमावत आहे। मोर्शी येथून विदर्भ न्यूज करिता दत्ता इंगळे यांचा हा वृत्तांत।